आहे. नक्की काय हा प्रकार आणि पक्ष म्हणून आपण कशा पद्धतीची आपली भूमिका असणार आहे सगळ्या? मोहोळ शहरामध्ये मोहोळ नगरपालिकेची जी निवडणूक होती त्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांना एक तर ही निवडणूक तुम्हाला धनशक्ती विरोधात जनशक्ती अशा पद्धतीची मोहोळ नगरपालिकेची निवडणूक तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल. आणि धनशक्तीचा वापर करत असताना त्या ठिकाणी मोहोळचे स्थानिक काही स्वयंघोषित नेते गुंडगिरी दहशत पसरवून दडपशाहीच्या मार्गाने या मोहोळ शहरातला जो सर्वात मोठा मतदार आहे अल्पसंख्याक समाज, त्या अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना बोलून त्यांना धमकावलं जाते, त्यांच्यावर गुंडगिरी करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यांना सांगितलं जातंय की तुम्ही इतर कुठल्याही पक्षाची उमेदवारी घ्यायची नाही. अशा पद्धतीची गुंडगिरी निश्चितपणाने आम्ही चालू देणार नाही. आलेला कार्यानेच उत्तर देणार. आम्ही कार्यकर्ते त्यासाठी सक्षम आहोत. आम्ही मोहोळच्या मुस्लिम समाजाला आश्वस्त करतो की या नगरपालिकेच्या निवडणुकीत आणि या निवडणुकीनंतर देखील आम्ही कायम मोहोळ शहराच्या अल्पसंख्याक समाजाच्या सोबत हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा पक्ष आणि त्याचे आम्ही कार्यकर्ते या तालुक्याचा माजी आमदार म्हणून आम्ही ताकदीने त्यांच्यासोबत खंबीरपणाने त्यांच्यासोबत उभे राहू. साहेब, खरं तर कार्यकर्ता ऋणी आहे, त्यांच्या संपर्कात आहे, निश्चितपणाने संपर्कात राहील. निवडणुका येतात जातात, परंतु आपले जे संबंध असतात ते कायम राहत असतात. ते संबंध कायम आहे आणि तसाच राहणार. आजचा विषय मोहोळ नगरपालिकेची निवडणूक. ज्यावेळेला 2014 मध्ये माझ्यासारख्या एका नवख्या उमेदवाराला आणि माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांवर विश्वास आणि प्रचंड श्रद्धा ठेवणारा हा मतदारसंघ आहे. राखीव झाला तेव्हा माननीय लक्ष्मणराव ढोबळे साहेब असतील, त्यांना संधी दिली. त्यानंतर मला रमेश कदम म्हणून संधी मिळाली. आता या निवडणुकीत राजीव खरे सारख्या नवख्या उमेदवाराला संधी मिळाली. म्हणजे शेवटी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.